मॅडम, जर आपल्याला जागेवरून जर गाडी पुढे घ्यायची असेल तर काय करायचं असं सुरुवातीला सांगा. सुरुवातीला सर आपण क्लच आणि ब्रेक दाबणार. येस, क्लच आणि ब्रेक दाबला आपण. येस, क्लच आणि ब्रेक दाबल्यानंतर हां, आपण गिअर टाकणार. कुठला गिअर टाकणार पहिले? फर्स्ट गिअर टाकणार. गुड, पहिला गिअर टाकणार. त्याच्यानंतर आपण हँड ब्रेक खाली करणार. येस येस, हँड ब्रेक खाली केल्यानंतर साइड मिरर चेक करणार की गाडी येते का. राईट राईट राईट. स्लोली आपण क्लच वरचा पाय काढणार आणि हां, आणि गाडी स्पीड अप करणार. येस, स्पीड अप करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला स्पीड एक्सिलेटर दाबावं लागेल. दाबावलं. त्याच्यानंतर आता आपला बघा एक्सिलेटर वाढला. येस, त्याच्यानंतर काय करणार? पुढचा गिअर दुसऱ्या नंबरचा गिअर. येस, खाली टाकणार. दुसऱ्या नंबरचा गिअर खाली. second number. कुठल्या बाजूला टाकला दुसऱ्या नंबरचा गिअर? डाव्या बाजूला. कुठं? डाव्या बाजूला. हे बघा, इकडं डाव्या बाजूला दुसरा गिअर टाकला बघा आपण. ठीक आहे, लक्षात घ्या. तर आता तुम्ही या ठिकाणी चौथा गिअर टाकला होता चुकून, आहे की नाही? तर आपल्याला घाई करायची नाही. कधी लक्षात घ्या, सेकंड गिअर टाकत असताना घाई नाही करू, कारण त्या ठिकाणी तुमचा जो स्पीड असतो तो मॅक्झिमम 30 आणि 30 किंवा 20चा स्पीड असतो. आणि 30च्या स्पीडमध्ये 20च्या स्पीडमध्ये आपण जर चुकून जर चौथा गिअर जर शिफ्ट केला तर तुमची गाडी ही तिथं बंद पडू शकते. तर आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. काय घ्यायची? काळजी घ्यायची की आपली गाडी त्या ठिकाणी दुसऱ्याच गिअरला याल. ठीक आहे मॅडम, कळालं? येस सर, येस. चालतंय. चला 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 पुढे जाऊ द्या आता परत. ओके, जमलं आता. येस. आता आपण काय ठिकाणी कुठला गिअर टाकला? तिसरा टाकलाय. आता आपल्याला उजव्या बाजूला जायचं बघा. बघा हे बांध दिसतंय बघा रोडचे. हे सरळ पांढरी रेषा मारलेली दिसते तुम्हाला. त्याच्यावरून कधीच तिकडे जॉईन करायचं नाही. आता इथं बघा तुम्हाला डॉट डॉट रेषा दिसेल बघा इथं. तिथं तोपर्यंत आपण इंडिकेटर दाखवू. इंडिकेटर दाखवल्यानंतर आपल्याला मिरर चेक करायचं आहे. ते पाठीमागून कोण येतंय का ते. आणि बघा पांढरा या डॉट डॉट पट्टा दिसतं का, तिथं आपल्याला रोड जॉईन करायचा आहे. ठीक आहे. आता जॉईन झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्याला इंडिकेटर बंद करायचं. इंडिकेटर बंद करा. ओके, आता स्पीड वाढला म्हणून काय करणार आपण? चौथ्या गिअरला घेणार गाडी. सरळ घ्या चौथा गिअर. ओके, गुड. आता क्लच सोडा आणि चालू द्या पुढे परत. आता आपला स्पीड वाढला परत, मग काय करणार आपण? परत 5व्या गिअरला घेणार. टाका 5वा गिअर. ओके, गुड. सोडा क्लच. हे बघा, आता आपण 60च्या स्पीडला चालू आहेत म्हणून आपला 5वा गिअर या ठिकाणी व्यवस्थित मॅच झालेला आहे. लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, हे जे लेंथ आहेत रात्रीच्या वेळेस आपण ज्यावेळेस गाडी चालवतो त्याच्यासाठी हा पट्टा आपल्याला खूप फायदेशीर असतो, कारण ते चमकतात. रेडिंग असतं त्यांच्यामध्ये, तर ते चमकतात लाईटाच्या उजेडाने. तर आपल्याला याच पट्ट्यामध्ये गाडी चालवावी लागते. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला लेन बदलायचं असेल, आता आपण लेन बदलूया. आपण आता मिडल लेनला चालू आहेत. कधी लक्षात ठेवा, आपल्याला जर रोडला चालायचं असेल तर डाव्या बाजूनं चालायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं? आपल्याला लेन चेंज करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? पहिले इंडिकेटर लावायला पाहिजे. बघा, आपण डाव्या बाजूचा इंडिकेटर दाखवलाय. आता काय करणार? त्याच्यानंतर आपला डाव्या बाजूचा मिरर चेक करणार बघा. हा केला. हळूहळू काय करणार आपण? गाडी इकडे डाव्या बाजूला घेणार. आता आपल्याला गाडी स्टॉप करायची मॅडम. थांबवायचं आपल्याला. काय करणार थांबवताना? क्लच, ब्रेक, हा, आणि त्याच्यानंतर स्लोली आपण गाडी साईड करणार. हा, बस बाहेर घ्या. आता स्टॉप करत असताना आपण काय केलं? क्लच आणि ब्रेक ऑपरेट केला. कसं केला? एकदम हळूहळू स्लोली केला. आता आपण स्टॉप प्रॉपर झालो. आता काय करणार आपण? पहिले न्यूट्रल करणार सुरुवातीला. त्याच्यानंतर काय करणार? त्याच्यानंतर हँड ब्रेक ओढणार. हँड ब्रेक, गुड. क्लच आणि ब्रेकवरचा पाय काढणार. येस. त्याच्यानंतर आता खाली उतरायचं असेल काय करावं लागणार आपल्याला? मग मिरर चेक करून खाली उतरायचं आहे. पार्किंग लाईट लावून. ओके, गुड गुड. चालतंय. आणि सीट बेल्ट. ओके, गुड. या सीट बेल्ट काढून पाठीमागं बघून आपल्याला खाली उतरायचं आहे. माहिती कळली मॅडम? थँक्यू सर. येस. ओके.